अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे जून महिना सुरू झालेला आहे मित्रांनो। जून महिन्यामध्ये ह्या पाच राशींचे नशीब उघडणार आहे। ह्या पाच राशी नशिबाची यांना साथ मिळणार आहे मित्रांनो। ह्या पाच राशींना आपला अडकलेला पैसा यांना मिळणार आहे, यांना पैसा मिळू लागेल मित्रांनो। जून महिन्यामध्ये या सूर्यासारख्या ह्या राशी चमकेल मित्रांनो। हे बघा, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो। आणि एक लाईक करा, तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो। एक लाईक करा। चला आपण वळूया आपल्या विषयाकडे मित्रांनो। आपला आजचा विषय काय आहे? जून महिन्यामध्ये ह्या पाच राशींना खूप पैसे मिळणार आहे मित्रांनो। त्यांची अडकलेली कामे होणार आहे, त्यांना नशिबाची परिपूर्ण साथ मिळणार आहे मित्रांनो। जून महिन्यामध्ये ह्या पाच राशींना हे बघा मित्रांनो, जून महिन्यापासून बुध वृषभ राशीत राहील। बुध वृषभ राशीत असल्यामुळे कारण राशीच्या लोकांना विशेष आशीर्वाद मिळेल मित्रांनो। या राशीच्या लोकांना भाग्य निश्चिंत आहे, यांची भाग्य यांचे साथ देणार आहे मित्रांनो। ह्या राशीच्या लोकांना नशिबाची परिपूर्ण साथ मिळेल। ज्योतिषी शास्त्रानुसार मित्रांनो, बुध विशेष स्थान आहे। बुध हा बुद्ध्यात्मक, गणित हुशार, मैत्री यासाठी जबरदस्त ग्रह असल्याचे म्हटले जाते मित्रांनो। बुध देवता यांना राजकुमार असेही म्हणतात। जेव्हा हे बुध शुभ असेल तेव्हा व्यक्तीला शुभ फळ मिळतील मित्रांनो, आणि निश्चिंत भाग्य ही साथ देतात, निश्चिंत भाग्य जागृत होतात मित्रांनो। चला तर बघूया ह्या पाच राशी कोणत्या आहे ह्या भाग्यवान राशी। हे बघा मित्रांनो, पहिली रास आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांना मित्रांनो कामात उत्साह राहील। धार्मिक कार्याकडून ते कला त्यांच्या वाढेल मित्रांनो। तुम्हाला तुमच्या आईचे सहकार्य मिळेल। पैसा तुमचा अडकलेला आहे, तुमच्या मिळण्याची शक्यता आहे। एकत्र एखाद्या मित्र होऊ शकतात। बुद्धिमान कार्यातून समृद्धी येईल। नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि धार्मिक राहिलेले जाऊ शकाल मित्रांनो। हे बघा, तुम्ही धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये जाऊ शकाल किंवा सहलीला तुम्ही जाऊ शकाल मित्रांनो। पुढची रास आहे मिथुन रास। व्यवसायात वाढवण्याची योजना सहकार्य होईल तुम्हाला। भावनाचे स्थान तुम्हाला मिळेल। शुभ कार्य होतील। कुटुंबामध्ये शुभ कार्य होतील। तुम्हाला कपडे इत्यादी वस्तू भेट देखील मिळू शकतात मित्रांनो। नोकरीतील बदलावामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकतात मित्रांनो। हे बघा, आयात निर्यात म्हणजे व्यापारात तुम्हाला लाभाची संधी मिळू शकते। तुला तुझ्या आईचा सहवासही मिळेल। वाहनाची सोय वाढू शकते मित्रांनो। नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळू शकतात मित्रांनो। पुढची रास आहे सिंह सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास परिपूर्ण असेल। कुटुंबातील सुख समृद्धीचे विस्तार होईल मित्रांनो। कामाच्या ठिकाणी बदलाव होईल। सभोवती तुम्हाला आईचा सहवास आणि सहकार्य मिळेल। लाभात वाढ होण्याची शक्यता आहे। नोकरीत अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल। कामाच्या ठिकाणी बदलाव होण्याची शक्यता आहे। तुळ रास, याच्या नंतरची रास आहे मित्रांनो तुळ रास। आत्मविश्वासाने तुम्ही परिपूर्ण असाल। अभ्यासात रुची राहील। नोकरीत बदलाव होण्याची शक्यता आहे। भावाची साथ तुम्हाला मिळेल। जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवू शकाल। नवीन वाहन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकाल। आर्थिक लाभ तुम्हाला होईल मित्रांनो। पुढची रास आहे मित्रांनो, पुढची आणि शेवटची रास आहे वृश्चिक राशीच्या लोकांना मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होईल। तुम्हाला तुमच्या नोकरीत आणि दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल। उत्पादन वाढू शकते। अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळू शकते। तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल। यावेळी गुंतवणूक
तर वेगळा नफा तुम्हाला मिळू शकतात. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांना जून महिना खूप खूप चांगला जाणार आहे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.